नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलंय आणि बँकमध्ये करिअर करायचं असेल, तर आजची ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. कारण युनियन बँकने 1865 जागांसाठी मोठी भरती काढली आहे मित्रांनो. आणि या भरतीबद्दल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ए टू झेड पूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, पाहूया. चला तर मित्रांनो, सर्वात आधी महत्वाच्या तारखा पाहूया. मित्रांनो, अर्ज सुरू झाले 29 एप्रिल 2026 पासून मित्रांनो, व अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2026 आहे. म्हणजेच तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे मित्रांनो. त्यामुळं आणि परीक्षा होणार आहे मे किंवा जूनमध्ये. त्यामुळे आजच अप्लाय करा आणि शेवटच्या दिवसाची वाट बघू नका मित्रांनो. ही एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो. जे विद्यार्थी करंट ग्रॅज्युएशन पास आउट व जे विद्यार्थी बँकेमध्ये जॉब करू इच्छिता मित्रांनो, त्यांच्यासाठी एक खूप चांगली संधी आहे. तर मित्रांनो, लवकरात लवकर अर्ज करा. शेवटच्या तारखेची वाट पाहू नका. तर मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, शेवटची तारीख ही मित्रांनो 19 मे 2026 आहे. तर ही तारीख लक्षात ठेवा मित्रांनो, कारण यानंतर तुम्हाला चान्स भेटणार नाही मित्रांनो. ओके. त्यानंतर मित्रांनो, एकूण जागा. तर या भरतीमध्ये एकूण 1865 जागा आहेत मित्रांनो. ही एक खूप मोठी संधी आहे. महाराष्ट्रातही चांगल्या जागा आहेत मित्रांनो. त्यामुळे कॉम्पिटिशन थोडं कमी होऊ शकतो. हे पहा मित्रांनो, कॉम्पिटिशन थोडं कमी होऊ शकतो आणि सिलेक्शन चान्स वाढू शकतो मित्रांनो. त्यामुळं मित्रांनो, ही एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. तर नक्कीच तुम्ही भरतीसाठी अर्ज करताना मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, यासाठी वयोमर्यादा काय आहे मित्रांनो? तर वयोमर्यादा खूप सिंपल आहे मित्रांनो. किमान तुमचं वय 20 वर्ष आणि कमाल 28 वर्ष. SC ST OBC ला एक्स्ट्रा रिलॅक्सेशन मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे तुमचं एज एलिजिबल असेल तर लगेच अप्लाय करा मित्रांनो. हे पहा मित्रांनो, जे विद्यार्थी मित्रांचे वय 20 वर्ष ते 28 वर्षाच्या आत असतात मित्रांनो, ते विद्यार्थी मित्रांनी लवकरात लवकर अर्ज करा मित्रांनो. तर तुम्ही या भरतीसाठी मित्रांनो पात्र आहात. त्यानंतर मित्रांनो, भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता. एज्युकेशन बद्दल जर बोलायचं झालं मित्रांनो, कोणत्याही ब्रांचमधून जर तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असेल तर मित्रांनो, तुम्ही यासाठी पात्र आहात. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, कोणतीही स्ट्रीम असू द्या मित्रांनो, फक्त आणि फक्त तुमचं ग्रॅज्युएशन हे कम्प्लीट पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, निवड प्रक्रिया. सिलेक्शन प्रोसेस खूप सोपी आहे मित्रांनो. तर मित्रांनो, निवड प्रक्रियेमध्ये मित्रांनो ऑनलाईन एक्झाम होईल. त्यानंतर लोकल लँग्वेज टेस्ट, म्हणजेच तुमच्या राज्यभाषा येणे खूप इम्पॉर्टंट आहे. ते चेक करण्यासाठी मित्रांनो तुमची लोकल लँग्वेज टेस्ट वर एक एक्झाम होईल मित्रांनो. म्हणजे चेक केला जाईल की तुम्हाला त्या भाषेचं नॉलेज किती आहे, काय आहे. महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी मराठी येणे आवश्यक आहे मित्रांनो. तशा होता स्टेटनुसार जी लोकल लँग्वेज आहे तर ते स्टेट वाईज असेल मित्रांनो. त्यानंतर त्यानंतर मित्रांनो, परीक्षा पॅटर्न. तर मित्रांनो, जो एक्झाम पॅटर्न आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. तर 100 मार्क्ससाठी आहे मित्रांनो. हे पहा मित्रांनो, 100 प्रश्न 100 मार्क्ससाठी आहे. व तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी मित्रांनो 60 मिनिटे इतका कालावधी आहे मित्रांनो. तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी 60 मिनिटे म्हणजे पूर्ण 1 तास आहे मित्रांनो. सर्वात मेन गोष्ट म्हणजे मित्रांनो की याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही मित्रांनो. त्यामुळे पेपर तुम्हाला किती मार्क पडते त्याच्यामुळे तुमचे समजा जे मिळालेले मार्क आहे त्यातून कोणताही मार्क कट होणार नाही मित्रांनो. त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर सर्वांचा आवडता मुद्दा म्हणजे ते म्हणजे स्टायपेंड. तर मित्रांनो, तुम्हाला ट्रेनिंग दरम्यान स्टायपेंड मिळणार आहे मित्रांनो. एक चांगली गोष्ट आहे मित्रांनो. तर रूरल एरियामध्ये जर तुम्ही असं ग्रामीण भागामध्ये जर तुमचे पोस्ट असेल तर मित्रांनो तुम्हाला 15,000 रुपये पर मंथ मिळणार आहे मित्रांनो. व अर्बन एरियामध्ये शहरी भागामध्ये जर तुमची पोस्टिंग असेल मित्रांनो तुम्हाला 18,000 रुपये पर मंथ पेमेंट मिळणार आहे मित्रांनो. आणि जर मेट्रो सिटीमध्ये असेल तर मित्रांनो तुम्हाला 20,000 रुपये प्रति महिना इतकं तुम्हाला पेमेंट स्टायपंड मित्रांनो स्टायपंड मिळणार आहे मित्रांनो. म्हणजे लर्निंग सोबत अर्निंग पण होणार आहे मित्रांनो. तर एक खूप खूप चांगली संधी आहे मित्रांनो. त्यामुळे लगेच लगेच अर्ज करा. त्यानंतर महत्त्वाच्या माहिती मित्रांनो काही. तर मित्रांनो, एक
महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हा जो जॉब आहे मित्रांनो, हा परमनंट जॉब नाही. ही फक्त 1 वर्षाची ट्रेनिंग आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्हाला आणि मित्रांनो ट्रेनिंग नंतर जॉब गॅरंटी नाही. हे लक्षात घ्या मित्रांनो. हे महत्त्वाच्या गोष्टी आहे, की मित्रांनो परमनंट जॉब नाही. 1 वर्षची ट्रेनिंग आहे मित्रांनो व ट्रेनिंग नंतर जॉब गॅरंटी नाही. पण एक्सपिरियन्स मिळतो मित्रांनो आणि फ्युचरसाठी खूप युजफुल आहे मित्रांनो. जर तुम्हाला लर्निंग प्लस अर्निंग करायचे असेल मित्रांनो, तर ही खूप चांगली संधी आहे. त्यानंतर मित्रांनो अर्ज कसा करावा? तर मित्रांनो ॲप्लाय कसं करायचं? तर मित्रांनो पूर्ण प्रोसेस ही ऑनलाईन पद्धतीने आहे मित्रांनो. तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे मित्रांनो. BFSI SSC SSC पोर्टलवर जाऊन फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. पुन्हा एकदा सांगतो. BFSI SSC या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला मित्रांनो फॉर्म भरायचा आहे आणि सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे मित्रांनो. व शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका मित्रांनो. आजच्या आजच अप्लाय करा. ओके. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण संपूर्ण या भरतीबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती पाहिली आहे मित्रांनो. तर मित्रांनो जर तुम्हाला अशाच लेटेस्ट जॉब अपडेटची माहिती हवी असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तर मित्रांनो ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. तर शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका मित्रांनो. लवकरात लवकर अर्ज करा व अशाच नवनवीन जॉब अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.